रामकृष्ण रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना, बघितलाच पाहिजे। आज सकाळपासून मस्तपैकी रेशनिंग वाटप करून आता आपण चालले संध्याकाळी कीर्तनाला। श्री संत जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकोबराय यांचा त्रिशतकोत्तर सोहळा म्हणजेच 375वा वैकुंठ गमन सोहळा असल्या कारणाने त्या ठिकाणी भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे बोटा या गावामध्ये। आता आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे। आपल्यासोबत आपल्या अर्जुन नाना आहेत, वसंत नाना आहेत, लहू नाना आहेत आणि आपल्या नानी सुद्धा आहेत। चला आता तिथे गेल्यावरती थोडा कीर्तनाचा सुद्धा आपण व्हिडिओ घेऊयात। आपण येऊन पोहोचलोय बोटा गावामध्ये। हायवेच्या कडेलाच या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन केलेलं होतं। श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली होती। आजच्या पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे श्री गुरु योगीराज महाराज गोसावी यांची होती। नामदेव महाराजांचे हे वंशज आहेत। आता एवढा भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय म्हटल्यावरती अधिकार संपन्न महाराजांचं कीर्तन असणं गरजेचंच आहे। म्हणून पहिल्याच दिवसाची सेवा ही नामदेव महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांची होती। या कीर्तनाप्रसंगी संकेत महाराज आरोटे सुद्धा होते बरं का, आपले मृदंगाचार्य, आणि आपले गायक प्रवीण महाराज पांडे हे देखील होते। 3 एकरमध्ये पूर्ण मंडपाची व्यवस्था होती आणि अतिशय कटिबद्ध आणि शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी केलेला होता। आमचे दत्तात्रय महाराज भोर आणि किशोर महाराज धुमाळ यांचा या नियोजनामध्ये सिंहाचा वाटा होता बरं का। आता आपण कीर्तनाला पोहोचलोय। आता थोडंसं आपण योगीराज महाराज गोसावी यांचं पहिलं गायन ऐकूयात आणि मग त्यांचं कीर्तनातील थोडेसे दृष्टांत या ठिकाणी ऐकूयात। वात्सल्य दाखवणार आहे। भक्त कोण आहे? जो भक्ती करतो तो भक्त आहे। पण कोणत्या क्रियेला भक्ती म्हणायचं हेच आपल्याला कळत नाही आणि आपण एखाद्याला भक्त म्हणून मोकळं होतो। भक्तीचं स्वरूप काय आहे? आम्ही रोज पूजा करतो म्हणून आम्ही देवाचे भक्त आहोत। आम्ही दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जातो म्हणून आम्ही देवाचे भक्त आहोत। आम्ही सप्ताहाला उपस्थित राहतो म्हणून आम्ही देवाचे भक्त आहेत? नाही। कोणती क्रिया केली, कशा प्रकारे केली याच्यावरून ठरत असतं की त्या क्रियेला भक्ती म्हणायचं का। आणि भक्तीची क्रिया ज्याच्या माध्यमातून होते तो भक्त आहे। दुसरं कोणी नव्हतं, पुजारी नव्हता गाभाऱ्यामध्ये, आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन ते जाता जाता त्याला त्याच्यासमोर एक पेढा दिसला, खव्याचा पेढा। मनामध्ये विचार निर्माण झाला की अरे हा पेढा आपल्याला मिळाला पाहिजे प्रसाद म्हणून। हे फार सोपं आहे, प्रसाद म्हणून मिळाला पाहिजे। गेला तिथे, आजूबाजूला बघितलं, कोणी बघत तर नाही आहे ना। आतमध्ये गावात प्रवेश केला, ती गावातलीच मंडळी बाहेरून येताना मागून येताना दिसली। अरे म्हणला आता यांच्या समोर जर का हा पेढा खाल्ला ते गावभर बोंब मारत फिरतील की यांनी देवासमोरचा प्रसाद उचलला, चोरला, खाल्ला। काय करायचं? पेढा तर घ्यायचा, कळालं तर नाही पाहिजे। या पठ्ठ्याने पांडुरंगाच्या पायावरच असं डोकं ठेवलं की तोंडात पेढा येईल। काय माणसं असतात, बरं तोंडात तो तोबरा भरलेला। ते म्हणले अरे तुम्ही इथं काय बोलला? बाहेर आल्यावर म्हटल्यावर काय तुम्ही बोलले नाही गावात? नाही म्हटले आपलं गावात मावून असतात, बाकी काही। देवाकडे गेल्यानंतर अपेक्षा बाळगायची नाही, आपण काहीतरी दिलं पाहिजे, कारण घेसी तेव्हा देसी ऐसा असं सिवदार, तो आधी काहीतरी घेतो मग अनंत पटीनं देतो। किती प्रमाण द्यायची? शिशुपालाचा वध जेव्हा भगवंतानं त्याच्या चक्रानं केला भर सभेमध्ये, तेव्हा ते चक्र भगवंताच्या बोटावरती येऊन थांबलं। बोटाला रक्त आलं। सुभद्रा भगवंताची बहीण बघू लागली एखादा फडकं मिळतंय का। द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता स्वतःची साडी फाडली, शालू फाडला आणि पोटभर कपडा गुंडाळला भगवंताच्या पोटाला, रक्त थांबलं। भगवंतानं सांगितलं द्रौपदी तुझा हा कपड्याचा तुकडा माझ्यावरती ऋण आहे, मला ते ऋण कधी ना कधीतरी फेडावं लागेल।
कधी फेडलं? वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रहरणाच्या वेळी भगवंतानं स्वतः वस्त्राचा अवतार धारण केला. बोटभर कपड्याच्या मोबदल्यामध्ये शेकडो मीटर कपडा भगवंत स्वतः झाला. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्र पीडिला. अतिशय उत्कृष्ट प्रकारे गायकांनी या ठिकाणी कीर्तनाचं दुसरं चरणाची चाल या ठिकाणी लावलेली होती. महाराजांनी कीर्तनासाठी भक्त करुणाकर दिनाचा वत्सल उभा श्री विठ्ठल विटेवरी मना जाय तेथे मना जाय तेथे मना जाय तेथे पंढरी हा अभंग या ठिकाणी निवडलेला होता. आणि या अभंगाचं विवेचन अतिशय सुंदररित्या या ठिकाणी महाराजांनी केलं आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपन्न केली. कीर्तनासाठी 1000-2000 भाविक या ठिकाणी उपस्थित होते. जेवणालाही भरपूर मोठी गर्दी होती. म्हटलं आता कीर्तन झाले, थोडासा जेवणाचा आस्वाद आपण घेऊयात. भरपूर अशी जेवणाला गर्दी होती आणि जेवणाचं नियोजनसुद्धा अतिशय शिस्तबद्ध होतं बरं का. आणि आपले जेवणासाठी मेन्यू जो होता तो म्हणजे आपली आमटी भाकर अतिशय उत्कृष्ट बरं का. फार दणकून आमटी भाकर खाऊन मस्त की आम्ही निघालो आमच्या घरी. या ठिकाणी सर्वजणांनी आमटी भाकरीवरती ताव मारून तेही गेले आपापल्या घरी. कीर्तन ऐकून आता आपण आलोय आपल्या घरी. अतिशय उत्कृष्ट प्रकारे कीर्तन सेवा पार पडली बरं का. आता जाऊयात आणि आता झोपूयात, कारण की आता मला गाडी चालून भरपूर कंटाळा आलाय आणि माझं डोकं पण जाम झालंय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला सांगायला विसरू नका. आणि असाच आमचा ब्लॉग बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. रामकृष्ण हरी.